ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस दबाव टाकून षडयंत्र करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। भाऊ, काय सांगाल, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी केलेला आहे? संजय राऊत साहेबांच्या आरोपामध्ये निश्चितपणाने तथ्य आहे। आज अंकुश शेवाळे हा आरोपी त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर झाला आणि त्याला मारलेले घाव आणि मरण यातना या त्या ठिकाणी कोर्टासमोर स्पष्ट केल्यात आणि पोलिसांनी किती मारहाण केली त्या ठिकाणी त्यांनी जखमा दाखवल्यात। त्यामुळे सिव्हिल सर्जनकडे त्यांनी रेफर केलं आहे। कोर्टाने हा पोलीस कस्टडी असताना मारहाण करण्याचा कायद्यामध्ये तरतूद नाही, हे निश्चितपणाने कोर्टाने त्याची दखल घेतली आहे। माझं न्यायदेवतेवर खूप प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल। निश्चितपणाने शिवसेनेकडनं हा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतोय। भाऊ, कुठेतरी आपल्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरती दबाव टाकला जातोय का? यामध्ये कोणी स्थानिक आमदारांचा वगैरे सहभाग आहे का? आपल्याला काय नेमकं सांगायचं? अनेक वेळा दबाव टाकला गेलेला आहे। इन कॅमेरा चौकशी झाली, अँटी करप्शनची चौकशी झाली, अनेक प्रकरणामध्ये चौकशी झाली, तडीपारी झाली, तडीपारीची नोटीस झाली, नंतर तडीपारी रद्द झाली। म्हणजे हे शो करतायत आणि अडकवत आहेत। कुठेतरी संभ्रम अवस्था निर्माण करायची आणि पक्षाला डॅमेज करायचं हे विरोधकांकडनं केलेलं षडयंत्र आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे। निश्चितपणाने या केलेल्या कृतीतनं, प्रशासनाने केलेल्या कृतीतनं निश्चितपणाने आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मागू आणि त्यातनं बाहेर पडू। आपल्या गटातील पदाधिकाऱ्यांनी, आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आता पत्रकार परिषद घेत यातनं म्हटलंय की ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय। काय सांग? एक नाही, अनेक कार्यकर्त्यांवरती तडीपारी काढली, अनेक कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले, अनेक कार्यकर्त्यांवरती हल्ले केलेत। एक प्रकार नाही, अनेक प्रकार आहेत, तरी पण आम्ही भक्कम आहोत, आम्ही निष्ठावान आहोत। आज उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आम्ही। त्याचं फळ जर आम्हाला असं मिळत असेल, अशा पद्धतीने जर ते विरोधक त्याच्यावर हल्ला करत असतील, तर हा जनसेवेचा आणि जनहिताचा, लोकशाहीचा हल्ला आहे। हो, आता आपली भूमिका काय असणार आहे? न्यायालयीन लढाई आहे ना, लढू ना, परंतु अशा प्रकारचं डॅमेज करणं हे कितपत योग्य आहे? नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांनी आपले जी प्रतिक्रिया आहे ती देखील या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। न्यायालयीन लढा आम्ही लढू अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।